नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज निवांत उठलो सगळ्यांना. मग त्यानंतर सगळीच कामे निवांत होत गेली. सकाळचं पहिलं काम म्हणजे घरामागे डाळिंबाच्या बागेत जाऊन मस्त छान मनासाठी खुराक घेणं म्हणजेच मॉर्निंग वॉक घेणं. छान हिरवळ बघायची, मुक्त स्वैर करणाऱ्या पक्ष्यांचा आवाज घ्यायचे आणि हे निळं शुभ्र आभाळ ज्याने मन अगदी पॉझिटिव्ह होतं. डोक्यातला सगळा कचरा निगेटिव्हिटी दूर करतं आणि मग अशाच या वातावरणात नवीन कामं करू वाटतात, नवीन कल्पना सुचतात. या बागेला इथ्रेल मारलेलं असल्यामुळे आता हळूहळू पानगळ व्हायला लागलेली आहे आणि हे शेजारीच मकेचं रान आहे, जिथे मका पेरलेली आहे आणि तिथे तुषार सिंचनाद्वारे पाण्याची सोय केली. सगळा स्वयंपाक झाल्यावर उठतो तो हा किचन ओट्यावरचा पसारा. कधी कधी नुसता फास्ट स्वयंपाक केला न काही आवडतं की होतो असा पसारा, आणि मग हा पसारा उरकल्यावर डीप क्लिनिंग केल्यासारखं वाटतं. मग काय, पहिली सगळी आधीची धुवून ठेवलेली भांडी लावून टाकली मांडणीवर आणि बघा आता टॅन आता एकदम क्लीन स्वच्छ किचन ओटा बघायला खरंच खूप मजा येते. आणि त्यानंतर आमच्याकडे आला होता पाऊस. आता हे काय नवीन राहिलं नाही, रोजच्या रोज दुपारी 3-3:30च्या दरम्यान हा येतोच, हजेरी लावतोच. दिवसभर आभाळून अशी लपाछपी चाललेली असते आणि त्यानंतर संततधार चालूच राहते तासभर. आणि आता जरा पाऊस वाढलाय बघा, एकदम जोरात जड येऊन गेली. आज आले एक पार्सल. मी काही दिवसांपूर्वी ग्लूगन ऑर्डर केली होती, ती आली आहे. बघूयात कशी येते. आता फक्त आपण अनबॉक्स करूयात. नंतर मी काहीतरी बनवणार आहे ग्लूगन यूज करून, आणि ते बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला कळवा. एक क्राफ्ट आयडिया होती जी मी बघितली होती खूप पूर्वी. मी एक क्राफ्ट बनवणार आहे आणि त्यासाठी ही ऑर्डर केली आहे. तर अशी आहे ही ग्लूगन. साईज जरा छोटी आली आहे, बट इट्स ओके. द मिस्टर या नाही, छोटीशी मस्त कॉम्पॅक्ट आहे, कुठेही नेऊ शकतो आपण आणि कुठेही यूज करता येऊ शकते अशी आलेली आहे ही ग्लूगन. आता बाकी यूज केल्यावरच कळेल ती कशी आहे, तर बघूयात नक्की पुढे. आता ही परत ठेवून टाकूयात. तर पाऊस चालू आहे म्हटल्यावर भजी तर हवीच. सो आज स्पेशल कांदा भजी फॉर अहो. इथे मी सगळं साहित्य घेतलं आहे. तर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, मीठ, ओवा, हळद, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर वाटलेली आणि मिरची आणि पातळ उभा चिरलेला कांदा. आता हे सगळं एक एक करून मिक्स करून घेऊयात. मिरची वाटून टाकली की सगळे भजीच तिखट होऊन जातात. सो वी प्रिफर चिरलेली मिरची. हरभऱ्याचं पीठ टाकून एकजीव करून झालं की आपण भजी तळून घेऊयात. हे पीठ मिक्स करतानाच श्लोकचं खूप गोंधळ चालू होता आणि लहान मुलाच्या गोंधळाला कोणी काहीच नाही करू शकत असं होऊन जातं. सो मग मी त्याला चेअरवर उभं केलं आणि त्यालाच दाखवून टाकले भजीची रेसिपी कशी येते. आता नेक्स्ट टाईम त्यालाच भजी बनवायला लावते, मग बघूयात जमतात भजी. तर असं सगळं मिक्स केलं आणि बाकी रेसिपी तुम्ही पुढे बघाच.
आता भजी तळायला सुरुवात केलेली आहे आणि गरम कुरकुरीत चविष्ट भजी तयार झालेली आहेत. चला तर मग बाय बाय. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.